अकोला जिल्ह्यातील बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वाडेगाव ग्रामपंचायतीमधील जवळपास 800 घरकुल लाभार्थी पहिल्या हप्त्यांपासून वंचित राहिल्यामुळे आज वाडेगाव येथील संतप्त ग्रामस्थांनी बाळापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात 4 तास ठिय्या आंदोलन केलं। गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। वाडेगाव ग्रामपंचायतीला गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून घरकुलच्या 1024 लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे। ग्रामपंचायतीच्या वतीने मंजूर यादीमधील कंप्लीट फाईल्स बाळापूर पंचायत समितीकडे सुपूर्द करण्यात आल्या। वारंवार चक्रा मारूनही केवळ 200 लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला, मात्र 800 लाभार्थी अजूनही वंचित आहेत। यामुळे वाडेगावचे उपसरपंच राजेश्वर पळसकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी बंडू पंजे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले। आंदोलनादरम्यान संबंधित घरकुलचे इंजिनियर वैभव पाटील आणि आंदोलकांमध्ये काही काळ हमरीतुमरी झाली आणि वातावरण तणावपूर्ण झाले। त्यानंतर गटविकास अधिकारी बंडू पंजे यांनी आंदोलकांची समजूत काढली आणि येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत वंचित राहिलेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले। या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले, मात्र जर दिलेल्या कालावधीत हे हप्ते जमा झाले नाहीत तर वाडेगावचे पूर्ण गाव घेऊन पंचायत समितीवर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे। जवळपास 1040 लोकांचं घरकुल हे पास झाले होते, सर्व शासनाने मंजूर केले होते। त्याच्यातल्या काही लोकांचे जवळपास 200 लोकांचे हे हप्ते पडले। 840 लोकांचे हा थोडासा प्रॉब्लेम चालू होता, त्याच्यामुळे आम्ही सर्व प्रशासक व सर्व गावाची मंडळी यांना जाब विचारायला आलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि फंड वगैरेचा काहीही प्रॉब्लेम नाही, फंड त्यांच्याकडे अवेलेबल आहे। हा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे हा असा त्रास होत आहे। तरी त्यांनी आपल्याला 10 तारखेपर्यंत आश्वासन दिलं आहे। 10 तारखेपर्यंत आम्ही टेक्निकल प्रॉब्लेम वर आलेले FTO या सर्व लोकांचं काम करू। जेव्हा हा टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तेव्हा त्वरित आम्ही सर्वांचे हप्ते सोडून देऊ। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।